नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर तुम्ही रोज तीच कारल्याची भाजी किंवा कारल्याची भाजी, कारल्याची सुक्की भाजी, पातळ भाजी अशी वेगवेगळे प्रकार पाहिले असतील, तर आज तुम्हाला बेसन कारलं बनवून दाखवणार आहे। बेसन कारलं असं की अजिबात कडू लागणार नाही, जे कारलं नको म्हणणारे सुद्धा मागून खातील अशा पद्धतीची ही मस्त अगदी वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा, इथं बेसन घेतलेलं आहे कढईमध्ये, ते टाकून छान असं बेसन खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचा। त्याच सेम कढईमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं। ज्या कारले आहेत ते स्वच्छ आधीच धुवून पुसून अशा पद्धतीनं कट करून घेतलेले आहेत। ते काय मी व्हिडिओत दाखवलेले नाही, कारण कारलं कट करायला हे सगळ्यालाच येतं। तर बघा, अशा पद्धतीनं जे कारले आहे छान खरपूस गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला तेलावर परतून घ्यायचे आहेत। तर जेवढा आपण छान ह्या तेलावर परतून घेणार तेवढा याचा कडूपणा कमी होणार। अगदी मुलंसुद्धा खातील एवढी अशी भन्नाट आपली ही कारल्याची रेसिपी लागते। तर कारल्याची भाजी न करता आज बेसन कारलं बनवलेलं आहे। त्याच तेलामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि कांदा टाकलेला आहे। माझा कोण व्हिडिओ स्किप झालेला आहे त्यासाठी सॉरी। तर बघा, इथं अशा पद्धतीनं कांदा ते एकदम लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। त्यामध्ये इथं हळद, लाल तिखट टाकलेला आहे आणि एक अर्धा टोमॅटो इथं मी बारीक कट करून घेऊन ते टाकितलेलं आहे। बघा, छान असं हे 2-3 मिनटं परतून घ्यायचं। त्यामध्ये आता आपल्याला हे जे कारलं आहे तेलावर भाजून घेतलेलं ते ह्यामध्ये टाकून घ्यायचं। तर बघू शकता तुम्ही, कारलं तर तेलावर परतून झाल्यामुळं शिजवायची काही गरज जास्त लागणार नाही। तर अशा पद्धतीनेच परतून घ्यायचं। कारल्याची भाजी ही कडू असते पण जास्त जण खात नाहीत, तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा, अगदी मुलंसुद्धा खातील। तरी तर चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण मगाशी भाजून घेतलेलं जे बेसन आहे एकदम खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं त्या बेसनला। तरी तर ते मी 2 चमचे टाकून घेतलेलं आहे। अशाच पद्धतीनं थोडंसं आता हे परतून घ्यायचं। पाण्याचा थोडासा हपका मारायचा आणि झाकण लावून एक वाफ काढायची। अगदी एकच वाफ काढून घ्यायची, ते मस्त वाफरले जातात। आणि आपलं जे बेसन आहे तुम्ही थोडं कमी जास्त सुद्धा करू शकता, बेसन थोडं जास्त टाकलं तरीही चालतं। पण बघा, अशा पद्धतीनं मस्त आपलं हे बेसन कारलं तयार झालेलं आहे। तुम्ही ही भाकरीसोबत ज्वारीच्या मस्त खमंग लागते, करून बघा। अगदी वेगळी रेसिपी आहे। तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्ही अशा पद्धतीचं बेसन कारलं कधी बनवता का ते पण सांगा। आणि ही रेसिपी तुम्हाला थोडीही आवडली असेल तर नक्की चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळी शेअर करा। अगदी वेगळ्या पद्धतीची ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल। अशाच नवीन व वेगळ्या पद्धतीच्या पौष्टिक अशा रेसिपीसोबत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।